नमस्कार. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस यांनी लिहिलेल्या इचिगो इची या पुस्तक प्रवासामध्ये तुमचे स्वागत आहे. ह्यांचा इकिगाईचा प्रवास आपण केलेला आहे. इकिगाई आपल्याला आयुष्याचा उद्देश शोधायला शिकवतं, तर इचिगो इची तो उद्देश प्रत्येक क्षणात कसा जगायचा हे शिकवतं. बघा ह्या स्पर्धेच्या युगात आपण नुसतेच धावत असतो आणि भविष्याच्या मागे धावताना वर्तमानातील क्षण जगायला विसरून जातो. बरं मला सांगा, आत्ता तुम्ही काय करत आहात? कदाचित गात असाल, झाडांना पाणी घालत असाल, पण तुम्ही पूर्णपणे त्यात आहात का? का भूतकाळातील घडून गेलेल्या आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करत आहात? तुम्ही सतत कामात असता का? का छंद, सुट्ट्या, कुटुंबासोबतचे क्षण पण अनुभवता? नाहीतर असं म्हणावं लागेल, तुम्ही भविष्याची तयारी करत आहात, पण वर्तमानाकडे दुर्लक्ष करत आहात. आपण आपल्या आयुष्यात असे काही खास क्षण अनुभवलेले असतात की ते आपण जपून ठेवतो. तर हे पुस्तक आपल्याला प्रत्येक भेट अशीच जपायला शिकवतं. इचिगो इची या शब्दाचा अर्थ असा आहे की आत्ता आपण जो क्षण अनुभवत आहोत तो पुन्हा कधीही तसाच्या तसा अनुभवायला मिळणार नाही. त्यामुळे आपण आत्ताच्या क्षणाला खूप महत्त्व दिलं पाहिजे. इचिगो इची म्हणजे एक वेळ एक भेट, वन्स इन अ लाईफ टाईम असंही म्हणता येईल. याचा अर्थ असा होतो की आपली प्रत्येक भेट ही एकमेव द्वितीय असते, त्याची कधीच पुनरावृत्ती होऊ शकत नाही. ह्या संकल्पनेची सुरुवात जपानच्या टी सेरेमनी किंवा चानोयू ह्या चहा पाण्याच्या समारंभातून झाली. चानोयूचा अर्थ चहा पिण्याची पद्धत. सेन नो रिक्यू हे जपानचे प्रसिद्ध टी मास्टर होते. ते म्हणायचे, जेव्हा तुम्ही पाहुण्यांसोबत चहा पिता तेव्हा ती क्रिया आपण एखाद्या समारंभासारखी साजरी करायला हवी, कारण तो इचिगो इची क्षण असतो. जरी चहा पाजणारा आणि चहा पिणारा हे दोघे एकमेकांना रोज त्याच ठिकाणी भेटत असले आणि त्याच कपातून चहा पित असले तरी प्रत्येक वेळचा तो क्षण, ती वेळ आणि ती भेट नक्कीच वेगळी असते आणि खास असते, कारण ती परिस्थिती पुन्हा कधीच तशीच्या तशी निर्माण होत नाही. लेखक म्हणतात, चानोयूच्या माध्यमातून आपली पंचेंद्रिय एकत्र येतात, त्यामुळे सर्वार्थाने आपण वर्तमानात असतो. म्हणजे कसे ते बघा. चानोयूमध्ये जो चहा दिला जातो तो अतिशय चांगला असतो, त्यामुळे त्या चहाची चव कितीतरी वेळ चहा पिणाऱ्याच्या जिभेवर रेंगाळत राहते. जेव्हा चहा कपामध्ये ओतला जातो तेव्हा त्यामधून खूप सुगंध येत असतो. ज्या भांड्यामध्ये चहा दिला जातो ती अतिशय मोहक असतात. त्यांचा साधेपणाच त्यांच्या सुंदरतेमध्ये भर घालतो. ते गरम गरम चहाचं भांडं हातात घेऊन तोंडापर्यंत घेऊन जाण्याचा अनुभवच वेगळा असतो. मंद संगीत, चहाच्या भांड्यांचा आवाज कानांना मोहून टाकतो. म्हणून लेखक म्हणतात, वर्तमानात राहण्यासाठी तुमच्या पंचेंद्रियांमध्ये माइंडफुलनेस वापरा. त्यांना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, चव घेण्यासाठी, वास घेण्यासाठी प्रशिक्षित करा. कारण बघा आपण काय करतो. सकाळची प्रसन्न वेळ असते, घरात चहाचा दरवळ येत असतो, वाफाळता चहा कपात ओतल्याचा आवाज येत असतो आणि तो गरम गरम चहाचा घोट घेतल्यावर आलेली तरतरी. आपण हा अनुभव घेतच असतो, पण असं न करता आपण सहसा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. चहा तर काय आपण रोजच पितो असं म्हणून या क्षणांना आपण गृहीत न धरता त्याचा अनुभव घ्यायला हवा. तुम्ही पण असं म्हणता का, नंतर बघू, पुढच्या वेळी बघू? पण पुस्तक सांगतं की आयुष्य हे क्षणाक्षणाने पुढे सरकत असतं, त्यामुळे पुढची वेळ ही अस्तित्वातच नसते. जे काही आहे ते आत्ताच आहे. आपल्याला नेहमी वाटत असतं की आत्ता आपल्याकडे जे काही आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळावं, बेटर दॅन टुडे असावं. म्हणजे बघा, काही जण असा विचार करतात की माझ्याकडे ह्यापेक्षा मोठं घर येईल तेव्हा मी आनंदी होईन. काहींचं म्हणणं असतं रिटायर झाल्यावर निवांत जगू. पण लेखक असं म्हणतात की आपल्या आयुष्यातील गोष्टी या क्षणभंगूर आहेत, म्हणून आपल्याकडे आत्ता जे आहे त्याचा आनंद घेणं आपण लांबणीवर टाकता कामा नये. याचं सर्वोत्तम उदाहरण आहे चेरी ब्लॉसमची, साकुराची फुलं. यासाठी जपानी लोक हनामी हा उत्सव साजरा करतात. हनामी म्हणजे फुलांना पाहणं. चेरी ब्लॉसम या सोहळ्याची सुरुवात काइका या शब्दाने होते. याचा अर्थ असा आहे की साकुराची सर्वात पहिली कळी.
त्यानंतर आठवडाभराने त्याचे फुलामध्ये रूपांतर होते. त्याला मनकाई असं म्हणतात. साकुराचे फूल पूर्णपणे उमलायचा हा क्षण असतो. त्यानंतर आठवडाभरामध्ये त्याच्या पाकळ्या गळायला लागतात आणि 2 आठवड्यानंतर जेव्हा ही सगळी फुलं गळून जाणार असतात तेव्हा या प्रकारचा अनुभव घेण्यासाठी त्यांना वर्षभर वाट बघावी लागते. काईका ते मनकाई ह्या अवस्थेला जपानी लोक आपल्या जीवनाशी जोडतात. कारण काईकामध्ये आपल्याला आपल्या आवडीचा शोध लागतो. लेखक म्हणतात, आपल्या आयुष्यात येणाऱ्या कायिकाचं परिवर्तन आपण मनकाईमध्ये करायला हवं. कारण कुठलंही नवीन काम सुरू करायला वयाची अट नसते. ह्याचं उदाहरण म्हणजे हॅरी वनस्टाईन. ह्यांनी 93व्या वर्षी कादंबरी लिहायला सुरुवात केली व 96व्या वर्षी ती प्रकाशित झाली. ह्या पुस्तकामध्ये लेखकाने अजून एका गोष्टीचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे वाबी साबी. वाबी साबी म्हणजे अपूर्णतेतील, साधेपणातील आणि क्षणभंगूर गोष्टींमधील सौंदर्य शोधण्याची कला. उदाहरणार्थ, जुना मातीचा कप ज्यावर छोटे तडे गेलेले आहे तरीही तो सुंदर दिसतो. कोमेजलेले फूल किंवा शांत रिकामी खोली. वाबी साबी आपल्याला शिकवतं, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असण्याची गरज नाही. यामध्ये लेखकाने एका गळणाऱ्या भांड्याचे उदाहरण दिले आहे. एक माणूस रोज पाण्याची 2 मातीची भांडी घेऊन पाणी आणत असे. ही 2 भांडी तो खांद्यावरून वाहून न्यायचा. त्यामधील एका भांड्याला थोडे तडे गेलेले असल्यामुळे त्यातून निम्मे पाणीच घरापर्यंत पोहोचायचे. ते भांडे दुःखी झाले. त्याने त्या माणसाला म्हटलं, मी अपूर्ण आहे, माझ्यामुळे पाणी कमी पोहोचते. त्या माणसाने त्याला परत रस्त्यावरून नेलं व रस्त्याच्या बाजूला असलेली फुलझाडं दाखवली आणि तो त्या भांड्याला म्हणाला की ह्या रस्त्यावर जी फुलझाडं उमलली आहेत ती तुझ्यामुळेच. गळणाऱ्या भांड्यामुळे त्या झाडांना पाणी मिळालं. तो माणूस त्या भांड्याला म्हणाला, तू नसतास तर आजही मला या उजाड रस्त्यावरून जावं लागलं असतं. म्हणून लेखक म्हणतात, आपल्या उणीवासुद्धा सुंदर काहीतरी निर्माण करू शकतात. आता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आज दिवसभरात आपण जी काही कामं केली ती खरंच अनुभवली की फक्त कर्तव्य म्हणून पार पाडली. लेखक म्हणतात, तुमच्या आयुष्यामध्ये कित्येक असामान्य आणि अविस्मरणीय क्षण निर्माण होतील आणि ते तुमची वाटच बघत असतील. त्यांना आपण युनिक करायला हवं आणि आपण इचिगो इची जपायला शिकायला हवं. धन्यवाद.